अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघापैकी तिवसा मतदारसंघ हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। येथे काँग्रेसकडून महाआघाडीच्या उमेदवार यशोमतीताई ठाकूर तर महायुतीकडून शिवसेनेचे राजेश वानखडे हे प्रामुख्याने रिंगणात होते। सोबतच प्रहारचे छोटू महाराज वसू यांनीही मतदारसंघात हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसच्या यशोमती ह्या गेल्या 10 वर्षापासून तिवसा मतदारसंघात आमदार होत्या, तसेच विदर्भातील एकमेव महिला आमदार म्हणून ओळखल्या जाते। या तुलनेत राजेश वानखडे यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती। तिवसा मतदारसंघामध्ये यशोमतीताई ठाकूर म्हणजेच महाआघाडीच्या उमेदवारांना 75,270 मते मिळाली असून त्यांना टक्कर देणारे महायुतीकडून उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार राजेश वानखडे यांना 65,230 मते मिळाली। एकूणच 10,040 मतांनी यशोमतीताई ठाकूर विजयी झाल्या। तिवसा मतदारसंघातील जनतेने पुन्हा त्यांचा कौल यशोमतीताई ठाकूर यांना देऊन त्यांनाच आपले आमदार घोषित केले। ज्या लोकांना मतदारसंघामध्ये नवीन आमदार म्हणजेच नवीन चेहरा हवा होता, त्यांना मात्र हे अपयश पचवावे लागणार। सध्या तिवसा मतदारसंघामध्ये महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण दिसत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।